साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता आलेख पाहता सोलापुरातील अश्विनी रुग्णालयाजवळील राजीव गांधी इंडोर स्टेडियम येथे जम्बो कोविड सेंटर उभे करावे अशी मागणी प्रभाग क्रमांक 24च्या नगरसेविका संगीता जाधव यांनी केली आहे। याबाबत त्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी शिवशंकर यांच्याकडे मागणी केली आहे। शहर जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालये व तेथील बेड कोविड रुग्णांना अपुरे पडत आहेत। रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे। ऑक्सिजन बेड नाहीत, वेळेवर ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत नाहीत। यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे। कोविड रुग्ण वरचेवर वाढत आहेत। सर्व रुग्णालय कोविड रुग्णांनी भरली आहेत। मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे। अशा स्थितीत जम्बो कोविड सेंटर उभे करणे गरजेचे आहे। नाशिकमध्ये 500 बेडचे कोविड सेंटर इंडोर स्टेडियममध्ये केवळ 8 तासात उभे करण्यात आले आहे। अगदी त्याच धर्तीवर सोलापुरातील अश्विनी रुग्णालयाजवळ असलेल्या इंडोर स्टेडियम येथे किमान 300 बेडचे कोविड सेंटर तातडीने उभे करावे अशी मागणी नगरसेविका संगीता जाधव यांनी केली आहे। नमस्कार, मी संगीता जाधव, नगरसेविका प्रभाग क्रमांक 24 धुळे सोलापूर। आज आपल्या शहर व जिल्ह्यावरती जे कोरोनाचं संकट आलेलं आहे, जे आपल्या शहरामध्ये बेडची कमी आहे, ऑक्सिजन बेड मिळत नाही आहेत, त्याच्यामुळं मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे। ही फार चिंताजनक गोष्ट आहे आपल्यासाठी खरं तर। आणि अशामध्ये चांगला एक जम्बो कोविड सेंटर व्हावं अशी एक माझी मागणी आहे। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अश्विनी हॉस्पिटलच्या जवळ जे इंडोर स्टेडियम आहे तिथे आपण खूप मोठ्या प्रमाणात ती सुविधा करू शकतो। तर मला प्रशासनाला म्हणजेच आपले सोलापूरचे पालकमंत्री आणि आपले सोलापूर चे कलेक्टर, आपले महानगरपालिकेचे आयुक्त या सर्वांनाच माझी विनंती आहे की लवकरात लवकर आपण मोठ्या प्रमाणात इथे जम्बो एक कोविड सेंटर करावं। ज्या पद्धतीनं नाशिकला एक कोविड सेंटर मोठ्या प्रमाणात तिथल्या प्रशासनानं केलं आहे, मग आपल्याकडेही ते सेंटर करता येईल तर आपण व्यवस्थित नियोजन करावं आणि इथे कोविड सेंटर करावं अशी माझी विनंती आहे। आणि लवकरात लवकर ह्या बळी जाणाऱ्यांची संख्या थांबवावी, ऑक्सिजनची सुविधा करावी आणि हे संकट लवकरात लवकर दूर करावं अशी विनंती करते। धन्यवाद।